बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी पुण्यातून स्वारगेट बस स्थानकात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता सामान्य पुणेकरांना पडू लागलाय। बंद पडलेल्या बसेसमध्ये कॉन्डमची पाकिटं तसंच साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र आढळून आले। पुणे डेपोतील शिवशाही बसमधील हा धक्कादायक प्रकार सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय। तर स्वारगेट बस स्थानकामध्ये परवाच्या पहाटे एक धक्कादायक घटना घडली। 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार करण्यात आला। बसमध्ये हा बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर स्वारगेट बस स्थानक हे चांगलंच चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय। यातच स्वारगेट बस स्थानकात बंद पडलेल्या बसेसमध्ये कॉन्डमची पाकिटं, साड्या, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र हे आढळून आल्यानं स्वारगेट बस स्थानकात नेमकं चाललंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। त्यामुळे एकंदरीतच या बस आगारातील कर्मचारी असतील, अधिकारी असतील, पदाधिकारी असतील यांचं या बस स्थानकातल्या बंद पडलेल्या बसेसकडे लक्ष नाही का अशी ही चर्चा सध्या जोर धरू लागली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून। रोहन, स्वारगेट बस स्थानक गेल्या 2 दिवसांपासून चांगलंच चर्चेत आलंय। आता यातच बंद पडलेल्या बसेसमध्ये अनेक गोष्टी देखील आढळून आल्या। चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र देखील आढळून आले। नेमकी स्वारगेट बस स्थानकात चाललंय तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय। त्या बसेसमध्ये जर पाहिलं तर अगदी साड्या असतील, ब्लँकेट्स असतील, पुरुषांचे कपडे असतील, दारूच्या बाटल्यांचा खच असेल, कंडोमची पाकिटं असतील आणि हे असं सगळं खच सगळा त्या बसेसमध्ये पडलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे या सगळ्याला जबाबदार कोण आहे नेमकं आणि या बसेसमध्ये नेमकं चालतं तरी काय? इथे मौज मजा करण्यासाठी नेमकं येतं कोण की या ठिकाणी बलात्कार होतात की काय असा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य पुणेकरांना पडलेला आहे। एका बलात्कारातून पुणेकर जे आहेत ते सावरलेले नाही आहेत आणि त्यातच हे चित्र जे आहे त्या शिवशाही बसेसच्या माध्यमातून पाहायला मिळतंय आणि त्यामुळे पुणेकरांमध्ये मोठी खळबळ जी आहे ती या सगळ्या चित्रामुळे मांडली गेलेली पाहायला मिळते आणि हे सगळं कोणाच्या आशीर्वादाने चालतं हा सगळ्यात मुख्य प्रश्न जो आहे तो पडलेला आहे। याला जबाबदार कोण आहे? कारण का सुरक्षा रक्षकांचं निलंबन केलं म्हणून या सगळ्या बाबी थांबवायच्या का? सुरक्षा रक्षकांनी नेमक्या कोणाकोणाकडून पैसे घेऊन त्या ठिकाणी त्या बसेसचा वापर करायला दिला ही बाब कोण शोधणार आहे का? ज्या दत्तात्रय गाडेंनी त्या मुलीवरती 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार केला तर तो दत्तात्रय गाडे देखील तसल्या बसेसचा वापर करायचा का? मौजमजा करण्यासाठी तिथं कोणाला तो घेऊन जायचा का? किंवा तिथं दारू पिण्यासाठी तो जायचा का? हा प्रश्न देखील पडलेला आहे आणि त्या बसेससाठीच दत्तात्रय गाडे स्वारगेटच्या आवारामध्ये फिरायचा का? आणि स्वारगेटच्या आवारामध्ये अशाच प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते अशा कारणांमुळे फिरत असतात का? आणि त्यांच्यामुळे जर का असा प्रकार भविष्यामध्ये आणखीन घडला तर याला जबाबदार कोण? आणि दत्तात्रय गाडे जर का त्या सगळ्या गोष्टींसाठी स्वारगेटमध्ये येत आणि त्यानंतर ही बलात्काराची घटना घडत असेल तर मग या सगळ्यामध्ये आरोपी म्हणून आगार प्रमुखांना का करू नये? ते सुरक्षा रक्षक कर्मचारी जे सगळे तिथं बसलेले होते ते अशा प्रकारच्या घटनांना पाठबळ देत होते तर त्या सगळ्या सुरक्षा रक्षकांना देखील या बलात्काराच्या खटल्यामध्ये आरोपी करायचं का करू नये? हा प्रश्न जो आहे तो पुणेकरांकडून उद्भवला जातोय। त्यामुळे पुणेकरांनी आक्रमक भूमिका जी आहे ती सगळी याच्या माध्यमातून घेतलेली आहे। कारण का हे अतिशय अंगावरती काटा आणणारं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं। पुणेकरांनी ते पाहिलेलं होतं आणि अनेकदा अशा बसेसला उचलून स्क्रॅपमध्ये टाकून द्या असे प्रकार तिथे होऊन देऊ नका, तिथं ते अनेक गैरप्रकार चालतात अशा प्रकारच्या तक्रारी स्थानिकांनी तिथल्या कार्यकर्त्यांनी यावेळी वेळोवेळी केलेल्या आहेत, परंतु त्याच्यावरती कोणतीच जी आहे ती खबरदारी घेतलेली दिसत नाहीये। अंकिता, निश्चित रोहन, खरं तर रोहन, या संदर्भातले अधिकचे तपशील आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। तुम्ही असेच जोडलेले राहा। मात्र स्वारगेट बस स्थानकावरचं आणखी एक विचित्र चित्र हे सध्या पाहायला मिळतंय। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी तृप्ती देसाई या जोडल्या गेल्यात। तृप्तीजी, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत। पुण्यातून धक्कादायक बातमी, 26 वर्षीय तरुणीवरती बसमध्ये बलात्कार होतो आणि त्यानंतर
बस स्थानकातलं एक विचित्र चित्र समोर येत आहे. ज्या बसमध्ये बंद पडलेल्या बसेसमध्ये कॉन्डमची पाकिटं, चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र हे आढळून येतात. स्वारगेट बस स्थानक, ज्या बस स्थानकावरती प्रचंड गर्दी असते, तरुण तरुणी हे प्रवासासाठी येत असतात आणि त्यावरचं हे भीषण चित्र समोर येत आहे. काय बोलाय? खरं तर आपण बघितलं, आता आम्ही पोलिसांच्या ताब्यात आहोत. कारण जेव्हा योगेश कदम गृहराज्यमंत्री त्या प्रकरणासंदर्भात आले होते, त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही त्यांची गाडी अडवली, तेव्हा पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलंय. ते आरोपी राहायला बाजूलाच आणि लोकशाहीमध्ये जे आवाज उठवतात त्यांचाच आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. आणि आपण बघतोय की बलात्काराचं प्रकरण झालं, त्यातला आरोपी मिळत नाहीये आणि त्याच्यानंतर ही जी काही आडगळीच्या ठिकाणी ज्या काही वस्तू सापडत आहेत, अवैध धंदे तिथं चालतात, मटका खेळला जातो, पत्ते खेळले जातात किंवा तिथे ज्या पद्धतीनं कॉन्डोम्स वगैरे सापडलेत, म्हणजे आधार व्यवस्थापन नेमकं काय करतंय, तिथे सुरक्षितता का नाहीये. महिला ज्या काही आहेत त्या लाखोने तिथं प्रवास करतात. आपण जर बघितलं तर 50% महिलांना एसटी मध्ये सवलत असल्यामुळे महिलांचा प्रवास करण्याचा टक्का जास्त आहे आणि त्याच महिला सुरक्षित आहेत. त्यामुळे आधार व्यवस्थापनाने सुद्धा तातडीनं महिला सुरक्षा समिती PMPML ने नेमली पाहिजे, जेणेकरून महिला सुरक्षित राहतील आणि आरोपीला तातडीने अटक करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेलं पाहिजे. आणि या अडगडीच्या गाड्या वगैरे काढून टाका ना, कशाला तिथं का ठेवायच्या? या असले धंदे जर कोणी करत असतील तर आता तिथलं जे आहे ते सगळं स्ट्रिक्ट करा, त्या गाड्या बाहेर काढा. असले जे काही धंदे कोणाच्या आशीर्वादाने चालू असतील तर ते आता पूर्णपणे बंद झाले पाहिजेत, नाहीतर आम्ही शांत बसणार नाही. निश्चित तृप्तीजी, जसं आम्ही पाहिलं की योगेश कदम गृहराज्यमंत्री हे स्वारगेट बस स्थानकावरती पाहणीसाठी आले होते, आढावा घेण्यासाठी आले होते आणि त्याच वेळी तुम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. तुम्ही योगेश कदम यांना भेटल्यानंतर काय भूमिका मांडणार होतात, काय मागणी करणार होता? योगेश कदम यांची गाडी जेव्हा आली तेव्हा आम्ही ती अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आम्हाला तोच जाब विचारायचा होता की एकतर 50 तास उलटले ही घटना होऊन, याच्या आधी सुद्धा आज आपण कॅब चालकाचं जे प्रकरण आलंय ते पुढे आलंय. गेले 8 दिवस झालं प्रत्येक तासाला एक घटना पुण्यामध्ये घडतीये, महाराष्ट्रामध्ये घडतीये. अजूनही कुठल्याही ऍक्शन्स होत नाहीत, अनेक ठिकाणी आरोपी अजून अटकेत नाहीत. आणि मग गृहराज्यमंत्री काय काम करतायत? त्याच्यामुळं हा जाब विचारायचा होता. आणि आरोपीला अजूनही अटक न करता तुम्ही कुठल्या तोंडाने इथं काय सांगायला आलाय? आमच्या महिला तिथं सुरक्षित आहेत, पुणे विद्येचं माहेरघर आहे, महिलांमध्ये कालपासून भीतीचं वातावरण आहे आणि तुम्ही आता तरी सगळी जी काय आहे ती स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या, पोलिसांना आदेश द्या. पोलिसांना 1 लाखाचं बक्षीस जाहीर करावं लागतं, म्हणजे पोलिसांची निष्क्रियता आहे. पोलिसांना लाखोनी पगार आहे तरी सुद्धा तुम्हाला तो आरोपी सापडत नाही, तुम्हाला लाखाचं बक्षीस त्याला जाहीर करावं लागतं. म्हणजे पुणे पोलीस किती निष्क्रिय हे याच्यावरनं स्पष्ट होतं. त्यामुळे तातडीनं याच्यावर जी आहे ती ऍक्शन घेतली पाहिजे आणि या संदर्भातच आम्हाला योगेश कदमांना भेटायचं होतं. निश्चित तृप्तीताई, खरं तर जर आपण पाहिलं तर स्वारगेट बस आगार जे आहेत त्याच्या अगदी 50 मीटरवरती स्वारगेट पोलीस स्थानक आहे. मात्र ज्यावेळी या तरुणीवरती हा अतिप्रसंग होतो, ही सगळी घटना घडते, त्यावेळी पोलीस स्टेशन जवळ असून सुद्धा आज ती तरुणी सुरक्षित नाहीये. यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणीमध्ये भीती आणखी वाढणार आणि पोलिसांवरचा जो विश्वास आहे तो कुठेतरी कमी होणार. पोलिसांवरचा विश्वास कमीच झालेला आहे. अनेक प्रकरणांमध्ये जर आपण बघितलं, महिला जेव्हा तक्रार द्यायला जातात तेव्हा पोलीस जे आहेत ते अनेक वेळेला गुन्हा दाखल करत नाहीत. अनेक वेळेला आपण बघतो की आरोपीची बाजू घेतली जाते. अनेक प्रकरणामध्ये आरोपी असेच पुराव्याअभावी सोडून जातात, सुटून जातात. त्याच्यामुळे पोलिसांवरचा नागरिकांचा विश्वास कमी झालेला आहे. आणि ही घटना 50 मीटर असलेल्या पोलीस स्टेशनच्या जवळ घडते. इतकी वर्दळ आहे, तिथं लाईट्स आहेत, सिक्युरिटी गार्ड आहेत आणि अशा वेळेला घडताना भीतीचं वातावरण ऑलरेडी कालपासून निर्माण झालेलं आहे. आज आम्ही आक्रमक भूमिका घेण्याचं कारणच आहे, कालपासून प्रत्येक घरातल्या महिलांचे फोन येत आहेत आम्हाला की आमच्या मुली आम्ही रात्रंदिवस निश्चित तृप्तीताई, त्यामुळे एकंदरीतच तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आता समोर आल्या. धन्यवाद तृप्तीताई, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत हा संवाद साधल्याबद्दल, आपल्या मागण्या सांगितल्याबद्दल. तर स्वारगेट बस स्थानकातलं आणखी एक भीषण चित्र समोर आलंय. याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेते रवींद्र धंगेकर जोडला गेलेत. रवींद्रजी, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत. पुण्यातील धक्कादायक 2 घटना आज समोर आलेल्या आहेत. स्वारगेट बस आगारात आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी देखील पाहणी केली. मात्र त्याच बस आगारातलं एक धक्कादायक भीषण वास्तव समोर आलंय. बंद पडलेल्या बसेसमध्ये चादर, ब्लँकेट, अंतर्वस्त्र अशा गोष्टी आढळल्या आहेत. ज्या बस स्थानकाजवळ पोलीस स्थानक आहे तिथेच अशा घटना घडतायत. काय प्रतिक्रिया द्याल? बघा, मी काल सकाळी सगळ्यांची बाईट घ्यायच्या अगोदर माझी बाईट घेतली आणि मी त्याच्यामध्ये हे सांगितलं की या महिलेवर जो अन्याय झाला
हे काही नवीन नाही, तिथे सर्रास असे प्रकार घडले जातात. कारण स्वारगेट परिसरामध्ये ज्या आमच्या भगिनी एकट्या दुकट्या त्या ठिकाणी येतात, त्यांना त्यांच्याकडे पाळत ठेवून त्यांच्यावर अशा पद्धतीचा प्रसंग घडण्याचं काम नवीन नाहीये. तुम्ही जर त्याच्यामध्ये पोलिसांनी जर चौकशी घेतली तर हजारो महिलांना ह्याच्यामध्ये बळी पडलेले आहेत. आणि ह्या जो आत्ताचा जो गाडे नावाचा जो आरोपी आहे, त्यांनी काही एका महिलेला असं केलंय का? तर अजिबात नाही. अनेक महिलांना यांची कामच ती की एखादी महिला दुखती आटती दिसली, तिला आपलं प्रभू काहीतरी सांगायचं, काहीतरी बोलायचं, आणि त्या ज्या ठिकाणी त्या आता परवा त्या ज्या मुलीवर अतिप्रसंग केला तिथंच अनेक महिलांना अशा पद्धतीनं ह्या बळी पडल्यात. पण घरच्या लोकांना सांगायला नको, बदनामी नको, आणि अशा गोष्टीमुळे ही लोक बोलत नाही. पण हा व्यवहार हा वर्षानुवर्ष त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि चौकी आणि पोलीस स्टेशन, एसीबी कार्यालय, डीसीबी कार्यालय सगळे हाकेचे अंतर असताना सुद्धा अशा पद्धतीनं पुणे शहरामध्ये हे काही एक ठिकाण नाही. म्हणजे स्वारगेटचं तुम्ही नका बघू, पुणे शहराच्या परिसरामध्ये असे अनेक आरोपी अनेक महिलांना अशा पद्धतीनं वागणूक देतात. तुम्हाला फक्त इथंच कळलंय, शिवाजीनगरला तेच चालतं, स्वारगेटला तेच चालतं, तुम्हाला सांगतो एसटी स्टँड तिथं तेच चालतं. सगळीकडे या गोष्टी साऱ्या चालल्यात. आणि याच्या आजूबाजूला मटक्याचे धंदे असतील, दारूचे धंदे असतील, अंमली पदार्थ विकणारी लोक असतील, याचा सुळसुळ आहे. पोलिसांना ही लोक सगळी माहिती असतात, तरी पोलीस त्यांना का कमी पडतात हे अजून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कमी का पडतात हे मला प्रश्न पडलेला आहे. पण हा काही स्वारगेट पुरता विषय नाही, असे विषय अनेक ठिकाणी निघणार आहेत. फक्त आता लोक जागृत झाले पाहिजे. अशा ज्या भगिनी आता पुढे आल्या पाहिजेत. पोलिसांनी आव्हान केलंय की अशी तुम्ही काल पण कुठली भगिनी आपल्यावर प्रसंग झालाय, कुटुंबातून उद्ध्वस्त होईल, नातेवाईकातून उद्ध्वस्त होईल. निश्चित रवींद्रजी, त्यामुळे एकंदरीतच आता या संदर्भात प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करणार, या प्रकरणात आणखी कोणते मोठे गौप्यस्फोट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद रवींद्रजी, आपण जय महाराष्ट्रला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी.